आता ही जी आहे का नाही ही काळी वायर ही आहे न्यूट्रलची, वरनं 2 वायर येते हो. हा. तिसरी जी वायर जी असते जमिनीतनं जी आर्थिक येते ती आर्थिकची वायरलाच वाढायची असते. म्हणजे काय होतं, जर समजा कशाला करंट लागला, समजा फ्रीज आहे आपला, त्या फ्रीजला करंट लागला तर त्यातून ती करंट आपल्याला न बसता जमिनीत खाली शोषून घेतं. त्याचं कारण आहे हे तिसरं. ती आर्थिंग कशी करते ती, त्याच्यात कोळसा टाकते ती, मीठ टाकते ती, एक प्लेट असती आर्थिंग प्लेट, आणि ती एवढा चांगला गुडघे एवढा कबर एवढा खडा खालते ती, आणि त्याच्यात ती सगळं कोळशाचा एक थर, मिठाचा थर, परत ती माती असं करून ती आर्थिंग काढते. त्याच्यात पाणी वाटते. जर समजा करंट आला तर ती करंट सगळा त्याच्यामध्ये उतरतो. त्याच्यासाठी काही जमिनीची आर्थिंग वरणी येते, त्याला 2 सप्लाय येतात. एक सप्लाय येतो, दुसरं येते न्यूट्रल येते. हे जर न्यूट्रल म्हणतात आर्थिंग, म्हणजे वरची आर्थिंग म्हणते न्यूट्रल. ती न्यूट्रल जी ती ह्याला जोडायची असते काळ्या वायरीला. त्याच्यात कलर कशामुळे असते ती मी तुला सांगतो. आता काय काय जागा इन्व्हर्टर असतो, तर त्या इन्व्हर्टरला कुठल्या कलरची वायर जोडते ती, बटन बंद केलं की बंद. कळलं का बोर्ड? समजलं सर सगळं. म्हणजे एक तर सोपं असतं, फक्त कधी बघितलं नसल्यामुळं आपल्याला आवड वाटतं. बोर्डाचं बटन टाकलं की चालू, बटन बंद केलं की बंद. थोडाफार गोठा झाला एक वायर लावायचं, म्हणजे इलेक्ट्रिक सारखं काम आहे. म्हणजे इतका पैसा ह्याच्यात आहे, फक्त करणारं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मोटरीचं. मोटर तो एक भरली तर तुला 2,000 रुपये राहणार जेव्हा तू सगळं शिकशील तेव्हा. एक मोटर भरली तर, आणि तशी तू अर्ध्या तासात एक मोटर भरू शकतो. किती तासात? अर्ध्या तासात अख्खी मोटर तू बाजूला करू शकतो. समजा गोठा काढायला गेला विजिटला, तर त्याचा 250-300 रुपये नुसतं हात लावायला, 300-400 रुपये हात लावायला घेतो. आणि तर पैसे कमवू शकतो. फक्त अगोदर शिकून घे, वर्षभर चांगला शिक, तिथनं पुढे मग चालू. हे फक्त हे तुला माहिती, ही काय आपल्याला हिचं करायचं नाही, हे समजलं. फक्त माहिती असा म्हणून तुला सांगितलंय. थांबव.